Look at the terms in this type carefully. 1 upon a plus b sine square x, 1 upon a plus b cos square x, and 1 upon a plus b sine square x plus c cos square x. And the next type, the terms are, instead of square, terms are like this: integral 1 upon a plus b sine x into dx, a plus b sine x, not sine square x. Integral 1 upon a plus b cos x into dx, and integral 1 upon a plus b sin x plus c cos x into dx. Look at the difference carefully in the previous type and this type. Previous type मध्ये sin square cos square अशा टर्म होत्या. या टाइप मध्ये स्क्वेअर नाही आहे. स्क्वेअर असल्यामुळे इथे सेक्स स्क्वेअर उपयोग नाही आहे. त्यानंतर डिनॉमिनेटरच्या कुठल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह पण अवेलेबल नाही आहे इथे. हा एक असा टाइप आहे सबस्टिट्यूशन मधलाच. पर्यंत आपण सबस्टिट्यूशनसाठी काय क्रायटेरिया वापरतो की जी टर्म त्या ठिकाणी त्याचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे अशी टर्म तिथे सबस्टिट्यूट करतो. या टाईपसाठी अशा प्रकारचं सबस्टिट्यूशन आहे की ती टर्म पण याच्यात दिसत नाही आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह पण यात दिसत नाही, तरीही ते सबस्टिट्यूशन आहे. हे सबस्टिट्यूशन कशा प्रकारचं पहा. और दिस टाइप ऑफ examples we have to make the substitution tan x by 2 equal to t. आता tan ची कुठली टर्म कुठल्याच एक्झाम्पल मध्ये इथे नाही. एकाही ठिकाणी tan ची टर्म नाहीये, तरीही यामध्ये सबस्टिट्यूशन हेच आहे tan x by 2 equal to t. मग हा सबस्टिट्यूट कुठे करायचा आणि या सबस्टिट्यूशनचा बेनिफिट कसा पहा. tan x by 2 equal to जर आपण t कन्सिडर केला, डिफरन्शिएट केल्यानंतर काय होईल, टॅनचा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x by 2 पुन्हा x by 2 चा डेरिव्हेटिव्ह 1 by 2 into dx equal to dt. यामध्ये sec स्क्वेअर म्हणजेच 1 प्लस टॅन स्क्वेअर. मग sec स्क्वेअर x by 2 ला आपण 1 प्लस टॅन स्क्वेअर x by 2 असं लिहू शकतो इंटू 1 by 2 इंटू dx इक्वल टू dt. dx ची किंमत तयार करायची यावरून आपला फक्त. पण या टर्म जर राईट साईडला शिफ्ट केला तर राईट साईड आहे टी या व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये. dx ची व्हॅल्यू आपल्याला टी या फॉर्ममध्ये पाहिजे. tan x by 2 ची किंमत काय, टी. tan x by 2 इक्वल टू टी. ती व्हॅल्यू आपण आता इथे लिहू शकतो. म्हणजेच 1 प्लस टी स्क्वेअर इंटू 1 by 2 इंटू dx इक्वल टू dt. आता यामध्ये हा 2 राईट साईडला मल्टिप्लाय होईल आणि 1 प्लस टी स्क्वेअर जो आहे तो डिवाइड होईल इकडे. म्हणजेच dx ची किंमत काय येईल, 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. dx ची व्हॅल्यू येते 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना आपल्याला ही पूर्ण प्रोसेस करण्याची गरज नाही. डायरेक्ट put tan x by 2 equal to t, therefore dx equal to 2 dt upon 1 plus t square. हेही आपण लिहू शकतो. स्टँडर्ड रिझल्ट आहेत त्यामुळं हे डेरिव्हेशन देण्याची गरज नाही. tan x by 2 equal to जर t असेल तर dx ची किंमत काय आली, 2 dt upon 1 plus t square. आता प्रत्येक एक्झाम्पल मधला जो dx आहे,
डीएक्सचं कन्व्हर्जन आपण टी या व्हेरिएबलमध्ये केलं. डीएक्सचं कन्व्हर्जन, डीएक्सला आपण काय लिहिणार 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आता राहिले साइन किंवा कॉस. आता हे साइन आणि कॉस पण टी या फॉर्ममध्ये कन्वर्ट होणं आवश्यक आहे. डबल अँगल फॉर्म्युलामध्ये हे रिझल्ट माहित आहे, साइन 2 थीटा equal to 2 sin theta into cos theta. But what is sin 2 theta in terms of tan? Sin 2 theta in terms of tan is 2 tan theta upon 1 plus tan square theta. What is cos 2 theta in terms of tan? 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. These are the values of sin 2 theta and cos 2 theta. Now here, instead of 2x or 2 theta, terms are in the form of x. हेच फॉर्म्युले हाफ अँगल मध्ये कसे होतात? साइन थिटा म्हणजे 2 tan थिटा बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2, किंवा कॉस थिटा म्हणजेच 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2. In the same way, we can write sin x equal to, काही त्या फॉर्म्युलावरून हाफ अँगल मध्ये sin x म्हणजे 2 tan x by 2 upon 1 plus tan square x by 2. 2 tan x by 2 upon 1 plus tan square x by 2. पण tan x by 2 म्हणजे काय? t. ती व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करा. दॅट इज 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. साइनची टर्म जर असेल टी मध्ये कन्वर्ट झाली, ए आणि बी तर कॉन्स्टंटच आहे. एक्सचं कन्व्हर्जन टी या व्हेरिएबल मध्ये इथे कशा प्रकारे करायचं? tan x by 2 इक्वल टू टी गृहीत धरायचा, म्हणजे dx ची किंमत येणार 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, आणि sin x ची किंमत येणार 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. हा पण टी मध्ये कन्वर्ट झाला. त्यानंतर cos x 1 मायनस tan स्क्वेअर x बाय 2 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x बाय 2 इक्वल टू काय येईल? 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. लाईकवाईज हे सबस्टिट्यूशन आपल्याला या टाईपच्या एक्झाम्पल्स मध्ये करायचे. ऍक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना आपल्याला हे सगळं पूर्ण लिहायची आवश्यकता नाही आहे. फक्त tan x by 2 इक्वल टू टी, dx इक्वल टू 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. साइन एक्स असेल त्यात तर साइन एक्स ची ही टर्म लिहायची, कॉस एक्स असेल तर कॉस एक्स ची ही टर्म, दोन्ही असतील तर या दोन टर्म. लाईकवाईज हे सबस्टिट्यूशन्स त्यामध्ये करायचे. त्याला थोडंसं सिम्प्लिफाय केलं की पुन्हा तो प्रॉब्लेम प्रिव्हियस आपल्या क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो आणि त्याला क्वाड्रॅटिक मेथडनी सॉल्व्ह करायचं. ओके, नाव हिअर सिमिलर टू दिस वन, one more group can be formed like this. Now 1 upon a plus b sin 2x into dx. फरक पाहता कशा पद्धतीने? पहिला होता 1 upon a plus b sin square x, तर 1 upon a plus b sin x. आता a plus b sin 2x, इथे स्क्वेअर नाही आहे. त्यानंतर 1 upon a plus b cos 2x आणि 1 upon a plus b sin 2x plus c cos 2x into dx.
आता या ठिकाणी काय करावं लागेल मग प्रोसेस, इथे x होता म्हणून x/2 घेतला, 2x असल्यामुळे काय येईल, आता चेंजेस, पुट tan x इक्वल टू t, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय, sec² x इंटू dx इक्वल टू dt. sec² ला आपण लिहिणार 1 प्लस tan² x इंटू dx इक्वल टू 1 प्लस t², tan x ची किंमत t इंटू dx इक्वल टू dt. 1 प्लस t² राईट साईडला घेतला म्हणजे dx ची किंमत काय आली, dt अपॉन 1 प्लस हा डिफरन्स. तर tan x/2 इक्वल टू t असेल तर dx ची किंमत येते 2 dt अपॉन 1 प्लस t², आणि tan x इक्वल टू t असेल तर dx ची किंमत येते dt अपॉन 1 प्लस t². त्यानंतर आता व्हॅल्यूज घ्यायचे आहेत sin 2x. आताच दिलेले sin 2 थिटा cos 2 थिटाचे फॉर्म्युले. sin 2 थिटाचा फॉर्म्युला 2 tan x अपॉन 1 प्लस tan² x. tan x ची व्हॅल्यू t घेतली, 2t अपॉन 1 प्लस t². त्यानंतर cos 2x 1 मायनस tan² x अपॉन 1 प्लस tan² x इक्वल टू 1 मायनस t² अपॉन 1 प्लस t². म्हणजे या व्हॅल्यू त्याच राहतात, x असेल किंवा 2x असेल, फक्त डिफरन्स येतो इथे इंटिग्रेशनमध्ये, इथे dt आणि या ठिकाणी 2dt. बाकी साईनची व्हॅल्यू पहा आणि कॉसची व्हॅल्यू. आणि लास्टली ज्यावेळेस फायनल आन्सर मिळेल, या ठिकाणी t ची व्हॅल्यू tan x/2 लिहायची आहे, त्या ठिकाणी tan x. these two are the similar groups. दोन्ही आपण एकाच टाईपमध्ये त्यांना इन्क्लूड करू शकतो. मोस्टली तर एक्झाम्पल्स हे या फर्स्ट ग्रुपमधूनच जास्त असतात, तरीही सेकंड ग्रुप पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. टाईप प्रॉपरली आयडेंटिफाय होणे आणि त्या टाईपची प्रोसेस लक्षात राहणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे इंटिग्रेशनमध्ये. सबस्टिट्यूशन्समधून आपण जे स्पेशल टाईप्स पाहतोय, a sin x प्लस b cos x चा एक पाहिला, टिपिकल प्रोसेस याला यूज करायची आहे. त्यानंतर क्वाड्रॅटिक फॉर्मवरले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सर्व 6 फॉर्म्युलांवरचे डिपेंड असणारे क्वेश्चन्स. त्यात पुन्हा नंतर फर्दर स्टेजमध्ये आपण गेलो, px प्लस क्यू अपॉन क्वाड्रॅटिक फॉर्म, तो एक टाईप. त्याला a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस b ही प्रोसेस. पुन्हा a प्लस बी sin² x a प्लस बी cos² x मल्टिप्लाय बाय sec² x किंवा cosec² x पण चालेल. तसाच हा एक ग्रुप. प्रत्येक टाईपनुसार या ठिकाणी प्रॉब्लेम्स डिव्हाइड झाले आहेत, त्यामुळे स्टडी करायला फार डिफिकल्ट हा इंटिग्रेशनचा पार्ट नाही. फक्त जे मॅक्झिमम येणारा ग्रुप आहे, अजूनही मागच्या प्रॉब्लेममध्ये x² x ने मल्टिप्लाय करणे, सबस्टिट्यूशन करणे यात डिफिकल्टी आलेली नसेल, यातही या पूर्ण सबस्टिट्यूशनमध्ये डिफिकल्टी येत नाही, कारण प्रत्येक प्रॉब्लेम आला की हे एवढं सगळं कॉमन असेल. डिफिकल्टी कुठे, पुन्हा ते क्वाड्रॅटिक फॉर्ममध्ये कन्वर्ट झाले, क्वाड्रॅटिक मेथडनी ते सॉल्व्ह करणे. एक टाईपचं परफेक्शन याच्यावरच डिपेंड आहेत हे सर्व टाईप्स. हा टाईप जमत नाही असं होत नाही, की प्रिव्हियस टाईपच्या डिफिकल्टीज पुन्हा पुढे कंटिन्यू होतात. प्रॅक्टिस करत असताना नॉर्मली प्रिव्हियस टाईप अगोदर केअरफुली परफेक्ट करून मग यांच्यावरती कॉन्सन्ट्रेट करायचं. टेक डाऊन दिस.
Write down example. Integral 1 upon 3 plus 2 sin x. Integral 1 upon plus 2 sin x. Integral 1 upon 3 plus 2 sin x into dx. See here the procedure for this one. First of all, put tan x by 2 or let tan x by 2 equal to t. Therefore dx equal to, डायरेक्टली dx ची व्हॅल्यू द्यायची, ते म्हणलं पूर्ण कॅल्क्युलेशनची आवश्यकता नाही. 2 dt upon 1 plus t square and sin x equal to, sin x चा फॉर्म्युला 2 tan x upon 1 plus tan square x, sorry, 2 tan x by 2 upon 1 plus tan square x by 2. Sin x चा फॉर्म्युला in terms of tan half angles 2 tan x by 2 upon 1 plus tan square x by 2 म्हणजे काय, 2t upon 1 plus t square. या व्हॅल्यूज आता इंटिग्रल मध्ये सबस्टिट्यूट करा. सो इंटिग्रल बिकम्स 1 upon 3 plus 2 into sin x. sin x ची व्हॅल्यू 2t upon 1 plus t square into tx ची व्हॅल्यू 2 dt upon 1 plus t square. आता हे सबस्टिट्यूशन झाल्यानंतर कॅल्क्युलेशन सिम्प्लिफिकेशन केअरफुली. हे सिम्प्लिफिकेशन कसं होईल पहा. इंटिग्रल 3 प्लस 2 इंटू 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन करायचं आहे. इंटिग्रल 1 अपॉन हा 3 मल्टिप्लाय होईल 1 प्लस टी स्क्वेअरला. 3 इंटू 1 प्लस टी स्क्वेअर म्हणजे 3 प्लस 3t स्क्वेअर प्लस 3चा डिनॉमिनेटर आहे 1, 2 इंटू 2t म्हणजेच प्लस 4t डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर क्रॉस मल्टिप्लाय. 3 मल्टिप्लाय होईल 1 प्लस टी स्क्वेअरला, 1 मल्टिप्लाय होईल 2 इंटू 2t अपॉन डिनॉमिनेटर 1 प्लस टी स्क्वेअर इंटू 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आता प्रत्येक प्रॉब्लेममध्ये या ग्रुपच्या 1 प्लस टी स्क्वेअर आणि अपॉन इथे असणारा 1 प्लस टी स्क्वेअर कॅन्सल होतो. शिल्लक काय राहील, 2 dt मधला जो 2 कॉन्स्टंट आहे तो आपण आउटसाइड घेऊ शकतो. म्हणजेच 2 इंटू इंटिग्रल 1 अपॉन काय राहिला शिल्लक पहा, 3 प्लस 3t स्क्वेअर प्लस 4t किंवा त्याला आपण 3t स्क्वेअर प्लस 4t प्लस 3 या स्वरूपात लिहू शकतो. 3t स्क्वेअर प्लस 4t प्लस 3. आता यामध्ये क्वाड्रॅटिक फॉर्ममध्ये कन्व्हर्ट झाला हा प्रॉब्लेम प्रिव्हियस टाईपमध्येच. काय करावं लागेल, डिनॉमिनेटरहून 3 कॉमन, इंटिग्रल 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस
4/3 into t plus 1 into dt. नंतर परफेक्ट स्क्वेअरसाठी 2/3 into integral 1 upon t square plus 4/3 into t. काय करणार आहे सेपरेट? 4/3 ला 1/2 न मल्टिप्लाय केलं. 4/3 ला 1/2 न मल्टिप्लाय केलं तर येईल 2/3 आणि 2/3 चा स्क्वेअर म्हणजे 4/9. दॅट इज प्लस 4/9 मायनस 4/9 प्लस 1 into dt equal to 2/3 integral 1 upon t square plus 4/3 t plus 4/9 म्हणजे काय? t plus 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर. आता या दोन टर्म्सचं कॅल्क्युलेशन -4/9 प्लस 1 क्रॉस मल्टिप्लाय केला 1 into 9 म्हणजेच 9. 9 minus 4 म्हणजे 5 प्लस 5 upon 9 into dt equal to 2/3 into integral 1 upon c plus 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 5/9 म्हणजेच √5/3 ब्रॅकेट स्क्वेअर into dt equal to 2/3 into 1 upon x square plus a square. 1 upon x square plus a square. 1 upon a tan inverse of x upon a. That is 1 upon √5/3 tan inverse of x म्हणजेच काय? t plus 2/3 upon a म्हणजेच √5/3 plus c. या ठिकाणी हे 3 कॅन्सल होतील. 2 upon √5 tan inverse of न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 3 न मल्टिप्लाय करा. या ठिकाणी 3t. t ची व्हॅल्यू काय? tan x/2 प्लस 2 अपॉन √5 प्लस c. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 3 न मल्टिप्लाय केला आणि लगेच t ची व्हॅल्यू tan x/2 सबस्टिट्यूट केली.
काय होईल यामध्ये पहा, इंटिग्रल 1/1 minus 2 sin x into dx. सबस्टिट्यूशन तेच राहील, tan x/2 इक्वल टू t. dx ची व्हॅल्यू तीच, sin x ची व्हॅल्यू सेम. इंटिग्रल मधला पार्ट काय पहा, 1/1 minus 2 into sin x म्हणजे 2 tan x/2 अपॉन 1 plus tan square x/2 into 2t upon 1 plus t square directly. Sin x equal to 2t upon 1 plus t square and dx ची व्हॅल्यू 2 dt upon 1 plus t square. इथे पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन, 1 upon 1 मल्टिप्लाय होईल 1 plus t square ला, 1 plus t square minus 4t upon 1 plus t square into 2 dt upon 1 plus t square. क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन, 1 plus t square cancel, 2 constant outside, शिल्लक राहील 1 upon t square minus 4t plus 1 into dt. Then integral becomes 2 into 1 upon t square minus 4t plus 4 minus 4 plus 1 into dt. परफेक्ट स्क्वेअर कन्व्हर्जनसाठी प्लस 4 आणि मायनस 4 इक्वल टू 2 इंटू इंटिग्रल 1 अपॉन या 3 टर्म म्हणजे t मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 प्लस 1 म्हणजे मायनस 3 इंटू dt. 1 अपॉन t minus 2 bracket square minus root 3 bracket square into dt equal to 1 upon x square minus a square, 1 upon 2a म्हणजे 1 upon 2 root 3 log of x minus a म्हणजेच t minus 2 minus root 3 upon x plus a म्हणजेच t minus 2 plus root 3 plus c. 2 cancel होईल, 1 upon root 3 log of आणि t ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, tan x/2 minus 2 minus root 3 upon tan x/2 minus 2 plus root 3 plus c.
इंटीग्रल 1 अपॉन 3 plus 5 cos x into dx. Substitution तेच राहील tan x by 2 equal to t. त्यामध्ये sin x ऐवजी टर्म असेल cos x इक्वल टू असतो 1 minus tan square x by 2 अपॉन 1 plus tan square x by 2 म्हणजेच 1 minus t square अपॉन 1 plus t square. Integral becomes 1 upon 3 plus 5 into 1 minus t square upon 1 plus t square. dx ची व्हॅल्यू 2 dt upon 1 plus t square equal to integral 1 upon क्रॉस मल्टिप्लाय. 3 ने मल्टिप्लाय केला तर 3 plus 3t square आणि 5 इथं मल्टिप्लाय होईल दोन्ही टर्मला प्लस 5 minus 5t square upon 1 plus t square. क्रॉस मल्टिप्लाय 3 चा डिनॉमिनेटर 1 into 2 dt upon 1 plus t square. या ठिकाणी हे 1 plus t square 1 plus t square कॅन्सल. 2 कॉन्स्टंट आउटसाइड. इंटिग्रल 1 अपॉन 3 plus 5 म्हणजे 8 मायनस 3t square minus 5t square minus 2t square into dt. 2 कॉमन घेता येईल डिनॉमिनेटरवरून. 2 upon 2 4 minus t square into dt. हे 2 कॅन्सल. 1 upon 2 square minus t square into 1 upon a square minus x square म्हणजेच 1 upon 2 into 2 log of a plus x म्हणजे 2 plus t upon 2 minus t plus c. So answer is 1 upon 4 log of 2 plus tan x by 2 upon 2 minus tan x by 2. आणि सिमिलर टू दिस तो कॉसचा सेकंड प्रॉब्लेम सॉल्व करायचा. 4 minus 5 cos x. चा आन्सर येईल 1/3. सेकंड आन्सर 1/3 log of 3 tan x by 2 minus 1 upon 3 tan x by 2 plus 1 plus c.